मनपूर्वक आभार बालगंधर्व परिवार ट्रस्टच्या वतीने आणि सगळ्या पुणेकरांच्या वतीने एकदा जोरदार टाळ्याने आपण सगळ्यांनी स्वागत करूया रघुभाऊचं. धन्यवाद. आणि खरं तर कलाकार राजकारणापासून नेहमी लांब राहत असतो, पण एक असं क्षेत्र की जिथे कुठलंही राजकारण नाही हे समजल्यानंतर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक ज्यांनी लढवायचं ठरवलं असे सुप्रसिद्ध लोकगीतांचे बादशाह अशी पदवी ज्यांना मिळाली त्या सुप्रसिद्ध कलाकार गायक कलाकार आनंद शिंदे यांची बिनविरोध निवड झाली, त्याबद्दल आपल्याही मनापासून आम्ही आभार मानतो. धन्यवाद. दादा, खरं बघायला गेलं तर बोलणं हे काम आमच्यासारख्या निवेदकांचं आहे, तुमचं काम गाण्याचं आहे, तुमचं काम रसिकांना खिळवून ठेवण्याचं आहे. पण आज तुम्हाला दोघांवर एक वेगळी जबाबदारी की तुम्हाला बोलायचं आहे. गाणं तर नंतर होईलच, त्याबद्दल काही वाद नाही, पण तुम्हाला दोघांना बोलायचं एक नवीन जबाबदारी मान्य मेघराज भाई यांनी टाकलेली आहे. सुरुवात मी करतो की लोककलापासून. लोककला आपल्या महाराष्ट्राचा प्राण असं म्हटलं तर ते खोटं ठरणार नाही. आणि तुम्ही दोघंही अशी दोन व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी लोककला महाराष्ट्राच्या मातीत रुजवल्या, आजही रुजवत आहे. तर सर्वप्रथम मला अशी सांगाय विनंती दोघांना की तुमच्या दोघांच्या नजरेतून लोककला ही कशी आहे? लोककला एक असा प्रकार आहे जो मुक्त नाट्यात मोडतो. कारण काल बोललेलं आज बोललं जात नाही, त्याला मुक्त नाट्य म्हणतात. आणि ते ज्यावेळेस सादर होतं तो करणारा जो असतो तो हजरजबाबी असतो. आणि त्याच्या तोंडून कधी काय येईल आणि प्रेक्षक कधी ते उचलून धरेल हे सांगता येत नाही. म्हणून लोककला ही सर्वश्रेष्ठ कला आहे असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकांमधून आलेली ही कला आहे. कारण जे कोणतं मला नवीन गाणं गायचं असेल तर रेकॉर्डिंगच्या अगोदर मी प्रेक्षकांच्या समोर गाणं गायचो. प्रेक्षकांना जर ते आवडलं तरच ते गाणं रेकॉर्डिंग व्हायचं. आणि म्हणून ते लोकांचं गाणं आहे आणि लोककला इथूनच आहे. बघा, एरवी प्रत्येक गायक कलाकार काय म्हणतो की गाणं रिलीज झाल्यानंतर नवस करतो की माझं गाणं फेमस होऊ दे. पण इथं उलटं आहे. इथं आपले जे रसिक प्रेक्षक ज्यांना परमेश्वर मानतो त्यांच्यासमोर आधी गाणं गाऊन तिथं हे ठरवलं जातं की हे गाणं मी गायचं का नाही. हे आनंददादांची ही वेगळी पद्धत आहे. आता लोककला म्हणलं की वेगवेगळे कला प्रकार त्याच्यामध्ये आहेत, सगळे आहेत. तमाशा क्षेत्राविषयी जर आपल्याला बोलायचं झालं, तमाशा क्षेत्राला फार जुनी परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ही परंपरा आहे, ती आजही रूढ आहे. पण रघुभाऊ, तमाशा क्षेत्र पूर्वीचं आणि आत्ताचं याच्यामध्ये काय फरक जाणवतो? खूप मोठा फरक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरत्या काळात गनिमी काव्यात शाहिरीतून जन्माला आलेली लोककला म्हणजे तमाशा. आणि आज तो तमाशा रंगत 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 म्हणजे रांगडा तमाशा तो पेशवाईपर्यंत आला. म्हणजे महाराज ज्यावेळेस म्हणजे संपलं महाराजांचं पर्व, त्याच्यामधला जो काळ आहे तो यव्वनांचा होता. आणि यव्वनांच्या काळात त्यांना फारसा तमाशा आवडत नव्हता. पण तो कसा तरी दग धरून धरून पेशवे काळापर्यंत आला. आणि पेशवे काळात त्याला उंची मिळाली. या पेशव्यांनी त्या लावणीला, तमाशातील लावणीला उचलून धरलं आणि तिचा एक वेगळा प्रेक्षक तयार केला. आणि तिथून पुढं ओबडधोबड तमाशा सर्वांगाने नटत चालला. गण होऊ लागले, गवळणी होऊ लागल्या, त्यानंतर नाटक होऊ लागलं म्हणजे वगनाट्य. नाटकात आणि वगनाट्यात फरक असा होता की नाटकामध्ये पदं असायची आणि वगनाट्यामध्ये टाक असायचे. टाक म्हणजे चिलकार आणि नृत्य असायचं. म्हणून त्याला वगनाट्य नाव देण्यात आलं. ओघाने आलेलं नाट्य म्हणून वगनाट्य. असा तमाशाचा प्रवास. आणि आताचा तमाशा पूर्ण बदलला आहे. तो तमाशा नाही, त्याचं नाव फक्त तमाशा आहे. आता तो ऑर्केस्ट्रा झाला आहे. ऑर्केस्ट्रा नव्हे तर ऑर्केस्ट्राच्या पुढे गेलेला आहे. आणि आता तर नवीन प्रकार आला आहे DJ लावणीचा. तो सर्व लोककलेला घातक आहे. कारण त्या DJ लावणीमुळं संपूर्ण लोककला लोप पावणार आहे. ती लावणी जर बंद झाली नाही DJवर नाचण्याची
तर मात्र लोककलेवर, तमाशावर, लोककलेवर जेवढे लोक कलावंत पोटं भरतात त्यांच्या पोटावर गदा येईल आणि मोजक्या 5-50 मुलींचं फक्त भलं होईल, असा तो प्रकार आहे. आता जसं आता आनंदादा रघुभाऊनी सांगितलं की तमाशा पूर्वीचा फार वेगळा होता, आता त्याच्या तमाशा बदललेला, ऑर्केस्ट्राचं स्वरूप आले. महाराजांच्या काळामध्ये लेडीज नव्हती हां तमाशामध्ये, किंवा त्यावेळेला जेंट्सच लुगडे पार्टी करायचे. स्त्री पार्ट करायचे. हा, आणि त्यातून लोककला ज्यावेळेला सादर करायचे तर तिकडची खबर इकडं कशी पोहोचवली पाहिजे ती या माध्यमातून व्हायची. म्हणजे या माध्यमातून सुद्धा महाराजांना मदतच व्हायची. त्यातून याचा मला असं वाटतं की बाबा त्यातून याचा जन्म झालेला आहे, लोककलेचा जन्म झाला. लोककलेचा जन्म झाला. आता जसं आता रघुभाऊनी सांगितलं की आताचा तमाशा हा मारक आहे त्यांच्या दृष्टीने, कारण त्याचं स्वरूप बदललेलं आहे. तमाशा जी मूळ ढोलकीपाडाचा तमाशा असू दे, पारावरचा तमाशा असू दे, हा जो रसिकांना भावत होता, आता त्या तमाशाचं ऑर्केस्ट्राचं स्वरूप झालं. आता असं रघुभाऊनी सांगितलं की जी या लोककलेला माझ्या दृष्टीने एक मारक घटना अशी आहे. तसं लोकगीतांच्या बाबतीत सुद्धा आहे दादा. लोकगीतं पूर्वीच्या काळीपासून, म्हणजे जेव्हा प्रल्हाददादांची लोकगीतं असायची, विठ्ठल उमापांची असायची, या सगळ्यांच्या काळातली लोकगीतं आणि त्याच्यानंतरचा काळ तुम्ही गाजवलात, त्या लोकगीतांचं आता व्हर्जन या नावाखाली रिमिक्स बनून ती लोकगीतं पुन्हा यायला लागलीत. हे या काळाच्या दृष्टीने किती मारक आहे. आता म्हणजे ओरिजिनल जे वाजत होतं सगळं लाईव्ह असायचं, म्हणजे ढोलकी वाजायची, तबला वाजायचा. पण आता जे DJ वाजतो डुक डुक डुक, त्याच्यामध्ये गाण्याचा सत्यानाश होतो मला असं वाटतंय. कारण आम्ही जे ओरिजिनल गायले त्याच्यामध्ये तुम्ही ते सगळं म्युझिक कट करता, गाण्याचा आवाज ठेवता आणि बाकी सगळं ते DJ प्रमाणे ते गाणं वाजवलं जातं. म्हणजे डान्ससारखं केलं जातं. म्हणजे चांगलं जरी गाणं असलं, महापुरुषांचं जरी गाणं असलं तरी सुद्धा त्याला डान्सचं कसं होईल हा प्रयत्न या DJ वाल्यांनी केला आहे सध्या. मग ते या आताच्या पिढीच्या दृष्टीने जरी ते चांगलं असलं तरी या लोककलेला मारक असं ते आहे. हो बरोबर आहे. मग त्या दृष्टीने तुम्ही काही पावलं कधी उचललीत का? मी अजूनपर्यंत मी तेच वापरतो. आताही ढोलकीच वापरतो, तबलाच वापरतो. मी याच्या फंदात पडत नाही. क्योंकि आपल्यापासूनच आपण ठरवायचं असतं की आपण त्यांना काय दिलं पाहिजे आणि ते त्यांना पटलंच पाहिजे. आणि मी तो पटवण्याचाच प्रयत्न करतो सदोदित. आणि माझ्या आत्ताही तुम्ही रेकॉर्डिंग जरी पाहिल्या तरी त्या सगळ्या लाईव्ह वाजवलेल्या असतात. माझ्या DJवरती मी गाणे करतच नाही आणि ते पटतातच. जरी आता नाही पडले पण 17-18 वर्षांनी, आता एक गाणं माझं 18 वर्षानंतर फेमस झालं, नटीनं मारली मिठी. इतकं वाजलं की ट्रेंडिंगला आलं गाणं. आणि भरपूर गाणी माझ्या आता जुनी गाणी परत यायला लागली. दादा कधी असा प्रसंग झाला का की कधी कधी असे काही गायक कलाकार असतात की जे निर्मात्याला सांगतात किंवा त्या संगीतकाराला सांगतात की माझ्या आवाजाची जी जात आहे त्या दृष्टीने तू संगीत कर तरच मी गाईन, असं काही काही कलाकार होत? असं काय होत नाही. पण मला असं वाटतं संगीतकार स्वतः जर कधी आनंद शिंदेला गाणं द्यायचं किंवा आदर्शला गाणं द्यायचं तर त्यांना डोळ्यासमोर ठेवूनच गाणं बनवतात. मग पहिले कसं व्हायचं की आता कोणता हिरो गाणार आहे, मग त्या पद्धतीने समजा मोहम्मद रफी, किशोर कुमार किंवा मुकेशजी ते त्या पद्धतीने हिरोला बघून गाणं गायचे. आता तसं नाही आहे. आता हिरो कोणीही असतो, फक्त गाणं हिट पाहिजे. बरोबर. आणि ते कुणाच्या आवाजात बसणार आहे त्यांना समोर ठेवूनच ते गाणं बनवलं जातं. पहिलं त्या चित्रपटाला समोर ठेवून, त्या कहाणीला समोर ठेवून गाणं बनायचं. पण आता तसं होत नाही. आता गाणं चालतं पण चित्रपट पडतो. हां, म्हणजे पूर्वीच्या काही असं होतं की शम्मी कपूर म्हणले की मोहम्मद रफी, देवानंद म्हणले की किशोर कुमार, ते त्यांच्या राजेश खन्ना म्हणले की किशोर कुमार, हा त्यांचा आवाज झालेला होता. तुमच्या म्हणण्याप्रमाणे आता असं राहिलेलं नाही. हिरो कोणी जरी असला तरी चित्रपटामध्ये आनंद शिंदेचं गाणं म्हणल्यानंतर ते गाणं फेमस. आता त्यामुळं काय होतं की आनंद शिंदेचं गाणं ठीक आहे पण बाकी चित्रपट पण चालला पाहिजे. हां, असं घडलं पाहिजे. म्हणजे साधारणपणे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता संगीतकार ज्याला गायला येत नाही, ज्याचा आवाज नाही, तो सुद्धा गातो. फक्त संगीत चांगलं असलं म्हणून काही चालत नाही, पण त्यासाठी आवाजही तसाच पाहिजे. बरोबर, साधना तशी पाहिजे. हा, आणि ते मग ते चिरंतराने चालू राहतं. बरोबर. आता ही जी लोककला, जी दोन्ही लोककला, तमाशा असू दे नाही तर लोकगीतं असू दे, ही लोककला आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेली आहे. रघुभाऊ, तमाशासारखी लोककला ही तुमच्या रक्तामध्ये रुजलेली आहे. याची सुरुवात कशी काय झाली?
म्हणजे माझी सुरुवात अशी झाली की माझा जन्म 4 ऑगस्ट 1961ला केम हॉस्पिटलला मुंबईला झाला. त्यावेळेस आमचा तमाशा म्हणजे तुकाराम केडकर सह विठ्ठल कवठेकर असा नावाने तो तमाशा होता. तो तमाशा, भाऊबापू नारायणगावकर तमाशा, दादू इंदुरीकर यांचा तमाशा आणि माधवराव नगरकर यांचा तमाशा, असे 5 फड न्यू हनुमान थिएटर लालबागला होते. आणि अचानक आईला रात्रीच्या पोटात कळा येऊ लागल्या. त्यावेळच्या नर्तिका 9 महिने 9 दिवस नाचायच्या, त्यांना आराम नसायचा. हे आता जो हलकटपणा चाललेला आहे, 16 वर्षाची पाहिजे आणि 18 वर्षाची पाहिजे आणि तरुणच पाहिजे, हे त्यावेळेस नव्हतं. हा निव्वळ हलकटपणा आहे, लोहचटपणा ज्याला म्हणतात, तो लोहचटपणा आहे. तर त्यावेळेस आईला हॉस्पिटलला नेण्यात आलं आणि 4 तारखेला सकाळी 6 वाजता माझा जन्म झाला. त्याच दिवशी संध्याकाळी आईला हनुमान थिएटरमध्ये आणण्यात आलं आणि वगनाट्य लावण्यात आलं रायगडची राणी. त्याच्यात आईला भूमिका करावी लागली. तर ज्या दिवशी माझा जन्म झाला त्या दिवशी माधवराव नगरकर म्हणून जे प्रसिद्ध तमाशा फडमालक होते, त्यांचा नागप्रसन्न रघुवीर या वगनाट्याचं उद्घाटन होतं आणि त्या दिवशी माझा जन्म झाला. ते माझ्या वडिलांचे अगदी कट्टर मित्र, जिवलग मित्र. आणि माझी जी 5वी होती, माझ्या 5वीला प्रल्हाद मामा, विठ्ठल मामा, गजानन वाटवे, कैलासवासी शंकरराव घाणेकर ही मोठी दिग्गज मंडळी माझ्या म्हणजे 5वीला पाळणा म्हणायला आलेली होती न्यू हनुमान थिएटर. आणि पब्लिक इतकं गच्च होतं, पण पब्लिकने सांगितलं, माधवराव नगरकरांनी वगनाट्य पुकारलं, बंडखोर लकू भोसला. पब्लिक उभं राहिलं, म्हणजे ते नका लावू. तो त्या दिवशी तुम्ही जो लावला होता ना, तो पाहायला आम्ही आलोय. मग तो नागप्रसन्न रघुवीर लावला आणि त्याच्या चिंदकाचं बाळ स्टेजवर न्यायचं होतं. ती चिंदकाचं बाळ न नेता माझे वडील म्हणले, नगरकर चिंद्याचं बाळ न्यायचं नाही, आपला बाळू आहे ना, त्याला उचला आणि स्टेजवर न्या. क्या बात आहे. आणि मला उचललं आणि स्टेजवर नेलं. ती माझी पहिली एंट्री. वा. निसर्गानेच हे सगळं घडवून आणलेलं आहे. आणि तिथून पुढं माझा म्हणजे तमाशाचा प्रवास चालू झाला. मजल दर मजल करत मी कसा तरी 9 वर्षाचा झालो. आणि 9व्या वर्षी आईने, कसा तरी म्हणजे मजल दर मजल करत म्हणजे आम्ही एका गावात राहतच नव्हतो. नाही, कसा तरी म्हणजे काय? कसा तरी म्हणजे काय? रघु, तुमचा सोंगाड्या आम्ही बघितलेला आहे, तुम्ही एवढं सिरियस नका हो, लोकांना